नमो बुद्धाय जय भीम. आज आज आषाढ अमावस्या उपसत दिन. मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचन. राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यातील संवाद. माझा कोणीही आचार्य नाही असे भगवान बुद्ध म्हणतात. त्यावर मिलिंद राजाने भंते नागसेन यांना प्रश्न विचारला आहे. जर भगवान बुद्धांचे गुरु आलार कालम हे गुरु आहेत असे भगवान बुद्ध म्हणत आहेत, तर त्यांनी माझा कोणीही आचार्य नाही असे का म्हणावे? त्यावर भंते नागसेन राजा मिलिंदास उत्तर देतात. हे महाराज, सम्यक संबोधी प्राप्त होण्यापूर्वी भगवान बुद्धांचे 5 गुरु होते. ते ऐहिक ज्ञान देणारे होते, परंतु बुद्धत्वाचा लाभ स्वतःच्या प्रयत्नाने भगवान बुद्धांनी घेतला आहे. म्हणूनच बुद्ध म्हणाले, माझा कोणीही आचार्य नाही. कारण लोककल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी लोकोत्तर धर्माचे शिक्षण देणारे बुद्धांना आचार्य नाही. भगवान बुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नांनी बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आहे. याविषयी ज्ञान देणारे कोणीही आचार्य नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, माझा कोणीही आचार्य नाही. तर सम्यक संबोधी ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी म्हणजे बोधिसत्व अवस्थेत, बोधिसत्व म्हणजे काय? बुद्धत्वाकडे जाणारी अवस्था. त्या अवस्थेत त्यांचे 5 गुरु कोणते होते हे आपण पाहूयात. पहिले आचार्य 8 ब्राह्मण. मग ते कोण होते? पहिले आचार्य 8 ब्राह्मण होते. राम, ध्वज, लखन, मंती, यज्ञ, सुयाम, सुभोज, सुदत्त हे 8 ब्राह्मण पहिले आचार्य होते. त्यांनी बोधिसत्वाचा जन्म होताच राजवाड्यात प्रत्यक्ष येऊन त्यांची लक्षणे सांगितली होती. दुसरे आचार्य सब्बमित्त होते. शब्दशास्त्रात पारंगत, व्याकरण आणि वेदाच्या 6ही अंकाचे विश्लेषण करणारे पंडित. शुद्धोधन राजाने पुष्कळ संपत्ती दानात देऊन स्वर्ण थालीने जलसिंचन करून संकल्पपूर्वक सिद्धार्थला शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. हे दुसरे आचार्य. तिसरे आचार्य हृदयदेवता. बुद्धांनी स्वतःच ऐकलं. ज्यांचे शब्द ऐकून बोधिसत्वाने राजमहालाचा त्याग करून ज्ञानाच्या शोधासाठी बाहेर पडले, त्या प्रेरणा देणाऱ्या हृदयदेवता हा तिसरा आचार्य होय. चौथे आचार्य आलार कालम हे बोधिसत्वाचे चौथे आचार्य होय. यांच्याकडून ध्यान व समाधीचे गूढ शिक्षण प्राप्त झाले. पाचवे आचार्य उद्दक रामपुत्र हे बोधिसत्वाचे 5वे आचार्य होते. यांच्याकडूनही उच्च ज्ञान आणि आध्यात्मिक साधनेचे शिक्षण प्राप्त झाले. अशा प्रकारे सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्व असताना भगवान बुद्धांचे 5 आचार्य होऊन गेले. ते ऐहिक ज्ञान देणारे आचार्य होते. बुद्धत्वाचा लाभ स्वतःच्या प्रयत्नाने भगवान बुद्धांनी घेतला. त्यासाठी कोणी आचार्य नव्हते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, माझा कोणीही आचार्य नाही. तर आज आपण हे वाचन केलेले आहे मिलिंद प्रश्न या ग्रंथातील. साधू साधू साधू.